छत्रपती संभाजीनगरसह देशभरातील 99 विमानतळांच्या खाजगीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे। या विमानतळाचे 5 गट करण्यात येणार असून प्रत्येक गट एकाच कंत्राटदाराला देण्यात येणार आहे। तब्बल 50 वर्षाच्या करारावर हे विमानतळ खाजगी कंपन्यांना देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजे PPP मॉडेल अंतर्गत छत्रपती संभाजीनगरसह देशातील 99 विमानतळांचे खासगीकरण करण्यात येणार आहे। या विमानतळाचे 5 गट करण्यात येतील आणि प्रत्येक गट एकाच कंत्राटदाराला दिला जाणार आहे। या प्रक्रियेत 50 वर्षाचा करार करण्यात येणार असून विमानतळाच्या विकासासाठी तब्बल 6,622 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे। खासगीकरणाच्या प्रक्रियेनंतर विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांसाठी अटी निश्चित करण्यात आल्या आहेत। कंत्राटदाराला 3 वर्षापर्यंत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवावे लागणार असून त्यानंतर पुढील कालावधींसाठीही कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भात तरतुदी करण्यात आल्या आहेत। त्यामुळे या खासगीकरणामुळे विमानतळाचा विकास आणि गुंतवणूक वाढवण्याची शक्यता असली तरी कर्मचारी आणि विमानतळ व्यवस्थापनावर याचा काय परिणाम होणार याकडे आता लक्ष लागलं आहे।